श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे म्हटलं जातं की परोपकार हेच पुण्य आहे. दुसऱ्याला मदत करणं ही चांगली गोष्ट आहेच, पण कधी कधी हीच मदत आपल्या आयुष्यात नको ते अडचणी घेऊन येते. आपण कोणाची मदत करतोय आणि का करतोय याचं भान नसेल तर आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतो. आज आपण अशा 10 प्रकारच्या लोकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या भल्यासाठी जर तुम्ही गेलात तर तुम्ही नक्कीच अडचणीत येऊ शकता. सुरुवात करूया अशा लोकांपासून जे स्वतःला नेहमी बिचारे समजतात. हे लोक कायम त्यांच्या आयुष्यातील दुःखाचे रडगाणे गात असतात. तुम्ही त्यांच्या मदतीला धावून जाता, पण लक्षात घ्या, त्यांना तुमची मदत नको असते. त्यांना फक्त तुमची सहानुभूती आणि तुमची ऊर्जा शोषून घ्यायची असते. एकदा का तुम्ही त्यांच्या समस्या सोडायला सुरुवात केली की त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक चुकीचा भार ते तुमच्या खांद्यावर टाकून मोकळे होतात. दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे जे कधीच स्वतःची चूक मान्य करत नाहीत. तुम्ही त्यांना सुधारण्यासाठी कितीही प्रयत्न करा, त्यांना योग्य मार्ग दाखवा, पण सरते शेवटी ते त्यांच्या अपयशाचे खापर तुमच्यावरच फोडतील. अशा लोकांच्या भल्यासाठी जाणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करून घेण्यासारखं आहे. याच श्रेणीत येतात ते अहंकारी लोक, ज्यांना वाटतं की त्यांना सगळं समजतं. तुम्ही त्यांना मदत करायला गेलात तर त्यांना वाटतं की तुम्ही त्यांचा अपमान करत आहात किंवा त्यांना कमी लेखत आहात. काही लोक सापासारखे असतात. आपण म्हणतो ना, सापाला कितीही दूध पाजलं तरी तो विषच ओकणार. हे लोक तुमच्याकडून मदत घेतात आणि तुमचं काम झाल्यावर पहिले तुम्हालाच विसरतात किंवा तुमच्या विरुद्धच कटकारस्थान रचतात. त्यांच्यासाठी कृतज्ञता हा शब्दच नसतो. तसेच जे लोक व्यसनाच्या आहारी गेलेले असतात आणि ज्यांना स्वतःला सुधारण्याची इच्छा नसते, त्यांच्या मागे लागून तुम्ही फक्त तुमचा पैसा, वेळ आणि मानसिक शांती गमावता. जोपर्यंत व्यक्तीला स्वतःहून बदलायचं नसतं तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती त्यांना वाचू शकत नाही. आणखीन एक प्रकार म्हणजे नेहमी तक्रार करणारे लोक. तुम्ही त्यांच्यासाठी सोन्याचा महाल जरी उभा केला तरी त्यांना त्यातली एखादी वीट वाकडीच दिसेल. अशा लोकांच्या आयुष्यात आनंद भरण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एका छिद्र असलेल्या बादलीत पाणी भरण्यासारखं आहे. यासोबतच आळशी लोकांपासून सावध राहा. तुम्ही त्यांचं भलं करायला म्हणून त्यांचं काम स्वतः अंगावर घेता, पण यामुळे ते अधिक आळशी बनतात आणि तुमची मदत ही त्यांची सवय बनते. ज्या दिवशी तुम्ही मदत करणं थांबवता त्या दिवशी तुम्ही त्यांचे सर्वात मोठे शत्रू बनता. काही लोक 2 तोंडी असतात. तुमच्या समोर तुमची स्तुती करतील आणि मदत घेतील, पण तुमच्या पाठीमागे तुमचीच बदनामी करतील. अशा लोकांच्या भल्याचा विचार करणं म्हणजे स्वतःच्या पायात साखळदंड बांधून घेण्यासारखं आहे. तसेच जे लोक दुसऱ्याचा आदर करत नाहीत, त्यांना तुम्ही कितीही मदत केली तरी ते तुमच्या श्रमाची किंमत करणार नाहीत. शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे असे लोक जे तुम्हाला सल्ल्याची किंमत करत नाहीत. तुम्ही विचार न करता कोणालाही सल्ला द्यायला किंवा मदत करायला धावू नका, कारण न मागता दिलेली मदत आणि सल्ला अनेकदा समोरच्याला ओझं वाटतो किंवा त्याची किंमत शून्य होते. मित्रांनो, माणुसकी महत्वाची आहे, पण तुमची मानसिक शांतता आणि स्वाभिमान त्याहूनही जास्त महत्वाचा आहे. मदत अशाच व्यक्तीला करा ज्याला त्याची खरोखर गरज आहे आणि जो त्या मदतीची किंमत जाणतो. सर्वांचे भले करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा प्रसंग येतोच जेव्हा आपण एखाद्याचं भलं करायला जातो आणि अखेर आपणच वाईट ठरतो. आपण म्हणतो करावे तसे भरावे, पण आजच्या जगात कधी कधी करावे भले तर होईल बुरे असा अनुभव येतो. आज आपण अशा 10 प्रवृत्तीच्या लोकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्यासाठी तुम्ही कितीही झिजलात तरी शेवटी पदरात निराशाच पडणार आहे. सुरुवात करूया अशा लोकांपासून ज्यांच्याकडे कृतज्ञता नावाचा शब्दच नाही. तुम्ही यांच्यासाठी रक्ताचं पाणी करा किंवा तुमचं सर्वस्व पणाला लावा. काम झालं की हे लोक तुम्हाला अशा प्रकारे विसरतात जणू काही तुम्ही त्यांच्या आयुष्यात कधी नव्हतातच. उलट जर तुम्ही 10 वेळा मदत केली आणि 11व्या वेळी नाही म्हणलात तर हे लोक तुमच्या 10 उपकारावर एका क्षणात पाणी फिरून तुम्हालाच गुन्हेगार ठरवतात. दुसरी घातक प्रवृत्ती म्हणजे नेहमी स्वतःला पीडित विक्टिम दाखवणारे लोक. हे लोक जगाला असे भासवतात की संपूर्ण जग त्यांच्या विरोधात आहे. तुम्ही त्यांना मदत करायला जाता, पण लक्षात घ्या, त्यांना तुमची मदत नको असते. त्यांना फक्त तुमची ऊर्जा आणि वेळ खर्च करायचा असतो. तुम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यावर तरी ते नवीन समस्या शोधून काढतात, कारण त्यांना बिचार राहण्यातच जास्त रस असतो. अशा लोकांच्या भलाईसाठी जाणं म्हणजे स्वतःची सकारात्मकता गमावून बसण्यासारखं आहे.
तिसरे आहेत दोन तोंडी लोक. हे लोक तुमच्या समोर तुमची इतकी स्तुती करतील की तुम्हाला वाटेल हेच आपले खरे हितचिंतक आहेत, पण तुमच्या पाठीमागे हेच लोक तुमच्या उणिवा शोधून तुमची बदनामी करतात. तुम्ही यांच्या भल्यासाठी एखादं पाऊल उचलला आणि हे लोक त्याच गोष्टीचा वापर तुमच्या विरोधात शस्त्र म्हणून करतात. चौथ्या क्रमावर येतात अहंकारी आणि उद्धट लोक. यांना असं वाटतं की जगातील सर्व बुद्धिमत्ता फक्त यांच्याकडेच आहे. तुम्ही यांना चांगला सल्ला द्यायला गेलात किंवा संकटातून बाहेर काढायला गेलात तर त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांचा अपमान करताय. तुला काय समजते हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. अशा लोकांसाठी आपली शक्ती खर्च करणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. पाचवा प्रकार म्हणजे व्यसनी आणि स्वतःचा नाश करून घेणारे लोक. मित्रो, मदत त्यालाच करता येते ज्याला स्वतःला सुधारण्याची इच्छा असते. जे लोक स्वतःच्या चुकीच्या सवयीमध्ये आनंद मानतात आणि तुम्ही त्यांना त्यातून बाहेर काढायला जाता तेव्हा ते तुम्हाला त्यांचे शत्रू मानू लागतात. त्यांच्या भलाईच्या नादात तुम्ही स्वतःच्या मानसिक शांततेचा बळी देता. सहावे आहेत स्वार्थी नातेवाईक किंवा मित्र. हे लोक फक्त गरजेपुरते तुमच्याशी संबंध ठेवतात. तुमची गाडी, तुमचा पैसा किंवा तुमची ओळख वापरून घेईपर्यंत हे तुमच्या मागे मागे करतील. एकदा त्यांचं काम फत्ते झालं की तुम्ही फोन केला तरी हे लोक बिझी असल्याचं नाटक करतील. आशांच्या भलाईसाठी धावणं म्हणजे स्वतःचा वेळ वाया घालवणं आहे. पुढचा प्रकार म्हणजे आळशी आणि पारंबी लोक. मदतीचा हात देणं चांगलं आहे, पण कोणाला तरी कुबड्या देणं चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही आळशी माणसाचं काम स्वतः करता तेव्हा तुम्ही त्यांचं भलं नाही तर नुकसान करत असता, कारण यामुळे तो कधी स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही आणि जेव्हा तुम्ही थकलात तेव्हा तोच व्यक्ती तुमच्यावर रागवेल. आठवे आहेत जेलस किंवा मस्करी लोक. हे लोक तुमच्या प्रगतीवर जळत असतात. तुम्ही त्यांचं भलं करायला जाता कारण तुमचं मन मोठं असतं, पण त्यांचं मन इतकं संकुचित असतं की त्यांना तुमच्या उपकाराखाली दबल्यासारखं वाटतं. त्या बदल्यात ते तुमचा द्वेष करायला लागतात. 9 क्रमांकावर येतात जे लोक तुमच्या सल्ल्याची किंमत करत नाहीत. न मागता दिलेला सल्ला नेहमीच कवडी मोलाचा असतो. जोपर्यंत समोरची व्यक्ती तुम्हाला विनंती करत नाही तोपर्यंत त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करून त्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे तुमचं महत्व कमी होतं. आणि शेवटचा 10वा प्रकार म्हणजे खोटारडे लोक. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी सतत खोटं बोलतात. त्यांच्या मदतीला जाणं म्हणजे मोठ्या संकटात उडी मारण्यासारखं आहे. त्यांच्या खोट्या गोष्टीमध्ये तुम्ही कधी अडकले जाता हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकी जपणं गरजेचं आहे, पण कोणासाठी स्वतःचा बळी द्यायचा हे ठरवणं अधिक महत्वाचं आहे. ज्याची पात्रताच नाही त्याला दिलेली मदत ही नेहमी वायाच जाते. म्हणूनच मदत करा पण डोळे उघडे ठेवून. तर मित्रांनो, हे होते ते 10 प्रकारचे लोक ज्यांच्या भल्यासाठी धावून जाणं कधी कधी आपल्यालाच महागात पडू शकतं. याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण माणुसकी सोडावी किंवा कोणाला मदतच करू नये. जग हे मदतीवरच चालतं आणि आपली मदत योग्य व्यक्तीला मिळते का हे पाहणं आपली जबाबदारी आहे. कारण चुकीच्या माणसाला केलेली मदत ही केवळ तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवत नाही, तर ती समोरच्या व्यक्तीला अधिक बिघडवते. एखाद्याला समुद्रातून बाहेर काढणं चांगलं आहे, पण जो स्वतःच पोहायचा प्रयत्न करत नाहीये त्याच्यासाठी स्वतः पाण्यात उडी मारून बुडण्यात काहीच शहाणपण नाही. त्यामुळे मदत करा पण स्वतःचा स्वाभिमान आणि मानसिक शांतता जपूनच. तुम्हाला या 10 पैकी कोणत्या प्रकारच्या लोकांचा अनुभव आला आहे किंवा तुमच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग घडला आहे का जिथे तुम्ही कोणाचं भलं करायला गेलात आणि अडचण ओढून घेतली? कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या अनुभवातून इतरांनाही शिकायला मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अशा लोकांपासून सावध राहतील. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी विषयासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्याससंपूर्ण विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.